थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे. काय बघा, 20 आंब्याची खरेदी किंमत ही 16 आंब्याच्या विक्री इतकी आहे. तर शेकडा नफा किंवा तोटा काय आहे ते सांगा म्हणजे. बघा, जे दिलंय आपल्याला ते अगोदर आपण लिहून घेऊया. काय सांगितले की 20 आंब्याची जी खरेदी किंमत आहे, खरेदी म्हणजे काय, कॉस्ट प्राइस इज इक्वल टू हे आहे 16 आंब्याच्या विक्री इतकी. म्हणजे हे मी लिहिलं 16 आणि विक्री म्हणजे सेलिंग प्राइस. ओके, आता हे आपण थोडंसं सॉल्व्ह करूया. हे आलं 4×5 20 आणि हे आलं 4×1 16. त्याला नॉर्मल रूपमध्ये लिहूया. जसं की हे आलं कॉस्ट प्राइस भागिले हे इकडं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, ते खाली इकडे येऊन डिवायडेशन मध्ये येईल. हे 4ला 4 आणि हे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे 5, तर हे येऊन डिवायडेशनला आहे. आता या इक्वेशनवरून आपल्याला काय समजते बघा, की एक आंबा ज्यावेळेस 4 रुपयाला खरेदी केला जातो, तो आंबा 5 रुपयाला विकला जातोय. म्हणजेच काय, की 1 रुपयाचा नफा होतोय. आणि नफा आपण कशावर काढतो, तर खरेदी किंमतवर काढतो. म्हणजे नफा इज इक्वल टू हे 1 रुपयाचा नफा झाला होता, तो आपण खरेदी किंमतवर पकडतो. खरेदी किंमत किती आहे आपल्या केसमध्ये, 4. म्हणजे डिवायडेशनला येईल 4 इंटू हे आन्सर सगळे पर्सेंटेजमध्ये आहेत, म्हणे 100. ओके, याला जर पुढे सॉल्व्ह केलं 4×1 4 आणि 25×100, तर हे उत्तर आलं आपलं 25. ऑप्शन नंबर सी. आहे की नाही सोपं?